मित्रांनो बघा या ठिकाणी कूट प्रश्न आणि कूट प्रश्नातला शेवटचा उपघटक आहे चौरसातील संख्या। बघा हा कूट प्रश्नातील शेवटचा उपघटक आपण अभ्यासतोय। आता हा चौरसातील संख्या या उपघटकामध्ये आपल्याला काय काय बघायला लागेल की तुम्हाला ते प्रश्न लवकर सोडवता येतील। बघा कोडीयुक्त उदाहरणे असतात, म्हणजे जसे बघा असे चौकोन काढले जातात, जसं आपण कोडी लहानपणापासून शिकतो असे चौकोन असतात काढलेले आणि याच्यामध्ये संख्या भरलेल्या असतात आणि कुठली तरी एक घर काय करतात ते रिकामा देतात आणि त्या घरातली संख्या आपल्याला काढायची। मग ती काढायची कशी बघा, चौरस 9 रकाने एक रिकामा, म्हणजे 9 रकाने देतात, एक काय करतात रिकामा देतात। वर्तुळ पण असतं, कधी कधी वर्तुळ पण असतं, कधी त्रिकोण असतो, अशी सुद्धा कोडयुक्त उदाहरणे आपल्याला काय करतात ते देतात। आता याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये विशिष्ट क्रम असतो। काय असतो विशिष्ट क्रम, म्हणजे उदाहरणार्थ पाड्यातल्या संख्या असू शकतात किंवा ह्या दोघांची बेरीज पुढे असू शकते, ह्या दोघांची वजाबाकी पुढे असू शकते, ह्या दोघांचा गुणाकार असू शकतो किंवा असं उभं असतं किंवा असं तिरकं असतं। म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल, उत्तर काढावं लागेल। फक्त त्याची रचना, त्याचा क्रम तुमच्या काय करावा लागेल, लक्षात ठेवावा लागेल। कधी कधी असं न देता क्रम, म्हणजे क्रमाने सुद्धा तुम्हाला लावावं लागेल, म्हणजे जसं चढता क्रम उतरता क्रम या पद्धतीने सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल ते घ्यावं लागेल। कधी पाड्यातल्या संख्या पण असू शकतात त्या, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित रचना त्याची बघावी लागेल। मूळ संख्या असतील कधी त्या सगळ्या, म्हणजे त्याची पुढची मूळ संख्या विचारतील, वर्ग संख्या दिलेल्या असतात, पुन्हा आडवी बेरीज असेल, अशी बेरीज असेल, म्हणजे ही सगळ्यांची बेरीज एक समान संख्या येत असेल, ह्याची बेरीज येत असेल समान संख्या, किंवा उभी असेल, उभी बेरीज असेल, तिरपी बेरीज असेल, त्याप्रमाणे त्याची वजाबाकी असेल, गुणाकार असेल, म्हणजे ह्या दोन संख्याचा गुणाकार पुढे असेल किंवा ह्या दोघांचा गुणाकार पुढे असू शकेल। परत भागाकार, म्हणजे ह्या दोन संख्याचा भागाकार मध्ये असेल किंवा ह्या दोघांचा भागाकार पुढे दिला असेल। म्हणजे यातील विशिष्ट रचना आपल्याला काय करता आली पाहिजे, ओळखता आली पाहिजे। आणि वर्तुळ असेल, बघा वर्तुळ असेल, असं जर वर्तुळ दिला असेल तर असं ते काय करतात, संख्या देतात इथे, तर त्याच्या समोरासमोरच्या संख्या काय करायच्या, तुम्ही काय करायच्या व्यवस्थित बघायच्या की कशा, त्यांचा संबंध काय, कितीनं वाढल्यात, त्या दुप्पट झाल्यात तिप्पट झाल्यात की काय झाले त्याच्यामध्ये, तर त्या व्यवस्थित तुम्ही काय करायचा बघायच्या, किंवा तिथं क्रम पण तुम्ही बघितला तरी चालेल। त्यानंतर घन संख्या, म्हणजे वर्ग जसे असतात तसे घन, त्रिकोणी संख्या, पाड्यातील संख्या, या सर्वांचा विशिष्ट क्रम काय करायचा तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचा आहे। तर असं ह्या चौरसातील संख्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात, परीक्षेला एखादा प्रश्न ह्याच्यावर असतो। तर नीट काळजीपूर्वक आपण काय करूया, ह्याचा अभ्यास करूया आणि आपल्याला काय आपण काय करूया, ह्याच्या चौरसातील संख्येवरच्या प्रश्नांचा सराव घेऊया। तर चौरसातील संख्या हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे। प्रश्न कसा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं कसा सोडवायचा, ते आधी मी तुम्हाला ह्याच्याविषयी माहिती पण दिली होती। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। चला हा प्रश्न बघूया। आता बघा प्रश्नामध्ये तुम्ही निरीक्षण केलं असेल, वर्ग संख्या मूळ संख्या याच्यावरती तर काही नाही दिसत, पाड्यातल्या पण असं काही दिसत नाही, बरोबर, लहान मोठ्या संख्या आहेत, क्रमाने पण नाही। तर तुम्हाला काय करावं लागेल, लक्षात ठेवा, अशा ज्यावेळेस वरती दोन लहान संख्या खाली एक मोठी संख्या आली असेल किंवा या बाजूला मोठ्या आल्या असेल, मध्यभागी मोठ्या आल्या असेल, तर लक्षात कधी पण ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की ह्या दोघांचा संबंध मोठ्या संख्येशी असतो, ह्या दोघांचा संबंध मोठ्या संख्येशी असतो, हे लक्षात ठेवा। आता बघा इथं जर तुम्ही 15 बघितलं असेल, मी तुम्हाला सांगितलं आधी की लक्षात ठेवायचं कधी पण वर्ग संख्या नसल्या तरी त्याच्या आसपासच्या संख्या बघायच्या, म्हणजे वर्ग अधिक 1 किंवा वर्ग वजा 1। तर ही 15 ही संख्या 16च्या वर्गाच्या जवळ आहे आणि 99 ही संख्या कशी आहे, 100च्या जवळ आहे, म्हणजे वजा 1 केलेलं आहे त्यांनी। आता हा वर्ग कोणाचा आहे, 4चा वर्ग आहे, म्हणजे काय केलं असेल त्यांनी बघा इथे 4 हे कुठून आणलं असेल, 2 आणि 2 4, 4चा वर्ग 16 वजा 1 केलं त्यांनी। आता इथं बघा 100 आणलंय त्यांनी, काय आणलंय 100। आता इथं काय बघा 5 आणि 2 7, बसला का नाही, बसला का नाही, म्हणजे काय केलं असेल, बेरीज नाही केली त्यांनी, काय केलं असेल या ठिकाणी गुणाकार केला असेल, काय केला असेल गुणाकार, 2 दोन्ही किती 4, बरोबर, पण 4चा वर्ग 16 वजा 1 केलंय। मग इथं 5 दोन्ही 10, 10चा वर्ग 100 वजा 1, म्हणजे त्यांनी गुणाकार करून काय केलाय, वजा 1 केलंय। मग आता या ठिकाणी बघा
ह्याचा गुणाकार करून केलं तसं ह्याचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 4 3 किती झालं 12. 12चा वर्ग किती झाला 144. 144 उत्तर आहे का नाही, वर्ग नाही, त्यांनी वजा 1 केलाय. म्हणजे 144 मधून वजा 1 केलं तर किती येणार 143. उत्तर येणार 143. हे लक्षात ठेवायचं.